लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना हप्ता भेटला नसेल, त्यांना आज हप्ता इथे भेटणार आहे आणि त्यानंतर काही महिलांना इथे हप्ता भेटणार नाही. हे 2 मोठे अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि किती महिलांना आज पैसे भेटणार आहे, किती भेटणार आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. म्हणून आजचा हे अपडेट शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. बघा, राज्यात अनेक महिलांच्या खात्यात आधी मार्च महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात एप्रिल महिन्याचा हप्ता पाठवण्यात आला. काही महिलांना 2 दिवसांमध्ये पूर्ण ₹3000 मिळालेले आहेत. मात्र अजूनही काही लाभार्थी महिलांच्या खात्यात एकही हप्ता आलेला नाही. त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, की आपल्याला पैसे येणार की नाही? पण यामध्ये घाबरायचं कोणतंही कारण नाही. कारण सरकारकडून पैसे टप्प्याटप्प्याने पाठवले जात आहे. बघू शकता बघा, 2 दिवसांपूर्वी आपल्याला 2 दिवसामध्ये म्हणजे आज ₹1500 जमा झाले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ₹1500 जमा झाले. असे ₹3000 लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता इथे भेटलेला आहे. परंतु काही महिलांना अजून सुद्धा इथे पैसे आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये इथे संभ्रम निर्माण झालेला आहे. परंतु मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो, कुठलंही घाबरायचं इथे कारण नाही. कारण सरकारकडून टप्प्याटप्प्याने जे पैसे आहे ना, ते इथे पाठवले जात आहे. ज्या महिलांना पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी कोणताही हप्ता मिळाला नव्हता, अशा अनेक महिलांच्या खात्यात तिसऱ्या दिवशी ₹1500 जमा झालेले आहेत. आता त्यांना पुढील काही तासात किंवा पुढच्या दिवशी उर्वरित ₹1500 देखील जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे अशा महिलांना एकूण ₹3000 लाभ मिळणार आहे. त्यामुळे जर तुमच्या खात्यात अजून हप्ता एकच जमा झालेला असेल, तर दुसरा हप्ता देखील लवकरच जमा होणार आहे. बघा, इथे मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना मार्चचे ₹1500 हे आदल्या दिवशी भेटलेले असेल आणि त्यांना काल इथे पैसे आलेले नसेल, तर त्यांनी कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. त्यांना आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये एप्रिलचा हप्ता हा 100% त्यांच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. म्हणजे त्यांना ₹3000 लाभ या ठिकाणी भेटणार आहे. सरकारकडून सध्या गटानुसार पैसे पाठवले जात आहे. काही महिलांना आज पैसे येत आहेत, काहींना उद्या, तर काहींना पुढील 2 दिवसात हप्ता मिळणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना अजून पैसे आलेले नाहीत, त्यांनी काळजी करायची गरज नाही. बँक प्रक्रिया, सुट्ट्या किंवा तांत्रिक कारणामुळे काही खात्यांमध्ये उशिरा पैसे येत आहे. पण पात्र महिलांना हप्ता मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. बघा, आपल्याला माहीतच आहे की काल रविवार होता आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे काल काही जास्त लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर इथे पैसे जमा झालेले नव्हते. परंतु ज्या लाडक्या बहिणींना शनिवारी मार्चचा हप्ता भेटलेला असेल, त्यांना आज सोमवारच्या दिवशी 100% एप्रिलचे ₹1500 म्हणजे असे एकूण ₹3000 त्यांना इथे भेटणार आहे. पात्र महिलांना इथे पैसे भेटणार आहे असं स्पष्ट इथे करण्यात आलेलं आहे. आता अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, की पैसे न येण्यामागचं खरं कारण असं काय असू शकतं? तर सरकारने योजनेसाठी काही अटी आणि पात्रता निश्चित केलेल्या आहेत. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाख कमी असणं आवश्यक आहे. तसेच एका कुटुंबात फक्त एकच महिलेचा या योजनेसाठी लाभ दिला जाणार आहे. सरकारी नोकरीत असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. या अटींमध्ये काही अडचण असल्यास हप्ता थांबू शकतो. बघा, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली आहे, ज्यांच्या घरी कोणी सरकारी नोकरीवर नाही आणि ज्या लाडक्या बहिणीच्या घरी एकच महिला इथे लाभ घेत आहे, अशा लाडक्या बहिणींना याचा लाभ जो आहे ना, तो सुरू राहणार आहे. याशिवाय अनेक महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही किंवा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाही. अर्जामध्ये चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे किंवा मोबाईल नंबरशी संबंधित अडचणी असल्यास देखील लाभ थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे ज्या महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीत, त्यांनी सर्वप्रथम आपली ई-के-वाय-सी आणि बँक लिंकिंग तपासून घ्या. बघा, मी तुम्हाला मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे, की तुम्ही जर के-वाय-सी केली नसेल तर करून घ्या. जर तुमची दुरुस्ती केली नसेल तर तुम्ही करून घ्या. आणि आपलं काही लाडक्या बहिणी ते ऐकलं नाही. त्यामुळे त्यांना आता मार्च महिन्याचा हप्ता जो आहे ना, तो इथे भेटलेला नाही. आणि ते आपल्याला वारंवार आता प्रश्न विचारत आहे, की "सर, आम्हाला इथे हप्ता भेटलेला नाही. आता आम्ही काय करायचं?" तर बहिणीनो, आता सध्या तरी आपण काहीच करू शकत नाही. कारण की आता काय झालेलं आहे, की ई-के-वाय-सी सुद्धा इथे बंद झालेली आहे. आता तुम्हाला काय करायचं, की तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे का? हे एकदा तपासून घ्यायचं आहे. तुमच्या आधार कार्डमधलं नाव वेगळं आणि बँकेतलं नाव वेगळं असे काही मिसमॅच आहे का? ते सुद्धा इथे तुम्हाला इथे तपासून घ्यायचं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत किंवा ज्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे, त्यांच्यासाठी देखील सरकारने एक मोठी संधी दिलेली आहे. अशा महिलांना आता महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करता येणार आहे. संबंधित अधिकारी तुमची कागदपत्रे तपासून अर्जाची पुन्हा पडताळणी करणार आहे. बघा, इथे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. कोणत्या लाडक्या बहिणींसाठी? ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सीच झाली नव्हती, अशा लाडक्या बहिणींना आता इथे मोठी संधी इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे, की महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जायचं आहे आणि तिथे आवश्यक कागदपत्रे जे आहे ना, हे प्रत्यक्ष तिथे सादर करायचे आहे. संबंधित अधिकारी तुमचे कागदपत्रे तपासून पाहतील, तुमची अर्जाची पडताळणी करतील आणि त्यानंतर तुम्हाला जो मार्चचा हप्ता आहे, तो इथे तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे. ही प्रोसेस तुम्हाला लवकरात लवकर करायची आहे लाडक्या बहिणीनो. जर तुम्ही अजून सुद्धा इथे उशीर केला, तर तुम्हाला ही शेवटची संधी समजा. इथून पुढे तुम्हाला लाभ इथे भेटणार नाही. त्यामुळे ही संधी तुम्हाला डावलून जमणार नाही. जर तुमच्याकडे काही छोटी चूक असेल,
OTPची अडचण असेल, मोबाईल नंबर बदललेला असेल किंवा कोणते तांत्रिक कारण असेल, तर ते अधिकाऱ्यांना तुम्हाला सांगणे खूप गरजेचं आहे. योग्य कागदपत्रे सादर केल्यानंतर पुन्हा तुमचा अर्ज मंजूर होऊ शकतो आणि पुढील टप्प्यात तुम्हाला देखील हप्ता इथे भेटू शकतो. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर इथे घाई करायची आहे. सध्या सरकारकडून 1500 प्लस 1500 रुपयांचा टप्प्यामध्ये पैसे जमा केले जात आहे. त्यामुळे एका दिवशी पूर्ण रक्कम न आल्यास घाबरू नका. काही महिलांना आज पहिला टप्पा मिळेल आणि दुसऱ्या हप्ता पुढील दिवस इथे जमा होऊ शकतो. त्यामुळे 2 ते 3 दिवसांचा वेळ इथे लागू शकतो. पण पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचं इथे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठलेही टेन्शन इथे घ्यायचं नाही. म्हणून सर्व महिलांनी आपली कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत, ई-के-वाय-सी पूर्ण करावी आणि बँक खाते आधारशी लिंक आहे का ते एकदा तपासून घ्यावं. जर काही अडचणी असेल तर जवळच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन तुम्ही माहिती घ्यावी आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून जर काही नवीन अपडेट आलं तर ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर अशी ही होती माहिती. माहिती आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ ज्या लाडकी बहिणीची ई-के-वाय-सी झाली नसेल आणि ज्या लाडक्या बहिणींना अजून सुद्धा मार्च एप्रिलचा हप्ता भेटला नसेल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.